नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, औंधरोडमध्ये गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट गणपती मंदिर या ठिकाणी एक भव्य अशी होळी दहन आज करण्यात आलेलं आहे। या होळी दहनामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती घेणार आहोत। श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट औंधरोड यांच्या वतीने आज होळी दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तरी आम्ही गेल्या 13 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे। या ठिकाणी औंधरोड, खडकी, रेंजेस या परिसरातील अनेक नागरिकांचा समावेश असतो। साधारण या होळी दहनाच्या कार्यक्रमात 10 मन लाकडं आणि 5000 गौऱ्या या लावलेल्या आहे। लोकांचा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी रोज वाढत चालला आहे। दरवर्षी ह्याच्यात काही ना काही बदल असते आणि दरवर्षी आम्ही ह्याचं जे जल्लोष आहे, या कार्यक्रमाचा जे उत्साह आहे हे दरवर्षी वाढतच चाललं आहे आणि लोकांचा समावेशसुद्धा ह्याच्यात भरपूर आहे। भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटतो। या ठिकाणी होळी दहनाला संध्याकाळी ज्यावेळेस होळी दहनाचा कार्यक्रम असतो, जवळपास 1000+ नागरिकांचा समावेश असतो। मित्रांनो, औंधरोड येथील श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ही जी होळी उभारण्यात आलेली आहे, या होळीचे आकार आपण बघू शकतो, हाईट बघू शकतो। त्यासाठी वापरलेले किती लाकडं वापरले गेलेत किंवा किती गौराया वापरल्या गेलेल्या आहेत याची माहिती आता आपण घेतलेली आहे। आणि आता हा प्रत्यक्ष होळी दहनाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी सुरू झालेला आहे। औंधरोड परिसरातील, औंध भागातील असेल, चिखलवाडी असेल, रेंजेल असेल, खडकी असेल, ह्या भागातील अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात आणि ह्या होळी दहनामध्ये सहभागी होत असतात। आता आपण सगळेजण जाणार आहोत। ह्या होळी दहनाचा कार्यक्रम, जी पूजा आहे ही सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्ष होळी जी आहे ज्यावेळेस पेटवली जाईल ते क्षण आपण बघणार आहोत। आता हे सुरुवातीला होळी दहनाची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये राहणाऱ्या नॉर्वेच्या काही विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हा आपल्या होळीचा सण जो आहे तो त्या बघत आहेत।
मित्रांनो, या ठिकाणी पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर या ठिकाणी आलेले आहेत आणि लेबनॉनमधनं काही विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत. ते सर्व विद्यार्थी जे आहेत या आपल्या होळी दहनाचा जो कार्यक्रम आहे हा बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी या विद्यार्थिनींचा सत्कार केला. आपली होळीची परंपरा, होळीची संस्कृती जी आहे, का होळी जाळली जाते याची माहिती त्यांनी या परदेशी विद्यार्थिनींना दिलेली आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचा फुलं, त्याचप्रमाणे त्यांचा स्कार्फ जो आहे तो त्यांना दिलेला आहे आणि त्यांचा सत्कार श्री वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. या ठिकाणी यावेळेस श्री सेवा गणेश चॅरिटेबल ट्रस्ट औंध रोड याचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि या ठिकाणी महिला सभासद जे आहे तिथल्या आणि ह्या होळी दहनाच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व महिला या ठिकाणी आहेत आणि होळी त्यांच्याबरोबर साजरी केली जाते. त्याचा आनंद जो आहे या ठिकाणी घेतला जात आहे.